AM न्यूज आपला मावळ बातमी मागची बातमी. नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. सध्या मावळ तालुक्यामध्ये भाजपचं चाललंय काय? सध्या आखाड पार्ट्यांचा सीझन चालू आहे. निवडणुका असले की सर्वच राजकीय पक्ष आखाड पार्ट्या जोडत असतात किंवा कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने सोयी करत असतात. परंतु मावळ भाजप मागील काही दिवसापासून कार्यकर्ता संकल्प मेळावा आयोजित करून त्यात स्नेहभोजन वगैरे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे असे विविध कार्यक्रम राबवत आहे. परंतु मला वाटतं मावळ भाजपचा हा कार्यक्रम म्हणजे वराती मागून घोडा आहे. आता सध्या कुठल्या निवडणुका नाही, काही नाही, ग्रामपंचायत निवडणुका आहेत, त्याच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या आहेत. परंतु मुळात मावळ भाजप आत्मपरीक्षण का करत नाही? ज्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, आमदारकीचा तर विषय सोडा, एकतर्फी आपण म्हणतो ना चितपट केलं, अशा पद्धतीने भाजपला राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी हरवलं. परंतु तो झाला भूतकाळ. त्यानंतर काही काळापूर्वी पंचायत समिती झेडपीच्या निवडणुका झाल्या, त्यातही भाजपला सपाटून पराभव खावा लागला किंवा पराभवाची चव चाखावी लागली. त्यातूनही जाग येणं मला वाटत नाही भाजपला शक्य आहे. कारण भाजपकडे आलेले त्या काळामध्ये बाबुराव पवायकर असतील, रामदासप्पा काकडे असतील किंवा प्रशांत भागवत असतील, यांनी यांच्या पद्धतीने आता पक्षाला किंवा कार्यकर्त्यांना नवचैतन्य उभारी देण्याचं काम चालू केलंय. परंतु भाजपामधले जे ज्येष्ठ धुरीण आहेत, आता स्वर्गीय केशवराव वाडेकरांनंतर भाजपला तसा मार्गदर्शक, ज्याच्याकडे तत्व आहेत, विचार आहे, निष्ठा आहे, असा मार्गदर्शक भाजपकडे राहिलेला नाही. सध्या स्वर्गीय दिगंबरदादा बेगडेही हयात नाहीत. त्यामुळे भाजप हा आता सध्या फक्त काही ठराविक विचार करणाऱ्या कंपूचा पक्ष झालाय का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडू लागलाय. कारण कार्यकर्त्यांच्या कुठल्याही समस्या असल्या, काही अडचणी असल्या, तर भाजपचा कुठलाही वरिष्ठ जो कंपू म्हणतो, तो कंपू कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहताना दिसत नाही. आता काही दिवसापूर्वी कार्यकर्त्यांच्या एका संकल्प मेळाव्यामध्ये रामदासप्पा काकडे, जे आता भाजपमध्ये नव्याने आले म्हटलं तरी चालेल, तर त्यांनी बाळा भेगडे यांना, आता काही पत्रकारांनी त्यांच्या भाषेत बातम्या लावल्या की बाबा खोचक सुनावलं, याच्या मागे चर्चेला उधाण आलंय किंवा तर्कवितर्क लढवले जात. काही तर्कवितर्क नाही, काही नाही हो. रामदासप्पा काकडे यांनी मनातली खंत बोलून दाखवली. बाळा भेगडे, सुनील शेळके हे एकमेकांचे मामा भाचे असतील, ठीक आहे, परंतु ज्यावेळी तुम्ही राजकारण करता, कित्येक ठिकाणी आपण राज्यातही पाहतो, आमदार खासदारकीच्या लढती ह्या सासू सुनांमध्ये झाल्यात, भावाभावांमध्ये झालेल्या आहेत. राजकारण हा राजकारणाचा भाग असतो. तुमचे व्यक्तिगत नातेसंबंध हे व्यक्तिगत नातेसंबंध असतात. बाळा भेगडे आपण तर स्वतः सुनील शेळकेचं शिक्षण सुद्धा काढलं होतं, 1600 कोटीचा हिशोब दिला तेव्हा. परंतु रामदासप्पा काकडेंनी जे सांगितलं, टाळी देणं बंद करा, की तुम्ही टाळी देताय की आळी मिळी गुपचिळी, ही जी मराठीमधली म्हण आहे किंवा जो वाक्प्रचार आहे, त्याचं पालन करताय हो. तेरी भी चूप मेरी भी चूप, तुम्ही पण खा, मी पण खातो, कार्यकर्ते गेले वाऱ्यावर, असा विचार तुमच्या डोक्यात आहे का? कारण मावळ तालुक्यात आता भाजपमध्ये जे काही वरिष्ठ नेतृत्व आहे, समजा आता रामदासप्पा काकडे हे वरिष्ठच आहेत, बाबुराव वरिष्ठच आहेत, परंतु हे नव्याने आलेले नवागत आहेत पक्षात. परंतु तुम्ही गणेश भेगडे असाल, बाळा भेगडे असेल, रवींद्र भेगडे असेल, इंदरशेठ ओसवाल असतील, तुम्ही लोकांनी भाजपचा तालुक्यातून समूळ नायनाट करायचंच मनाशी घेतलंय का काय काय कळेना. कारण ज्या ज्या वेळेस सुनील शेळके तुम्हाला अंगावर घेतोय किंवा सुनील शेळके तुम्हाला ओपनली चॅलेंज करतोय, त्या वेळेस तुम्ही त्याला उत्तर द्यायच्या ऐवजी पळवाट काढून विषय वळवता आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडताना आपण भलतीकडेच कुठेतरी, आता आपण राज्य पातळीवरचे नेते आहात त्यामुळं राज्यात कुठेतरी बाहेर दौऱ्यावर आहेत वगैरे सांगताय, पण तालुका वाऱ्यावर सोडून देत आहे. याचे फटके आपल्याला प्रत्येक इलेक्शनला पडलेत, की नगरपालिकेचे इलेक्शन असो, झेडपीचे असो. आता काही दिवसापूर्वी बाळा भेगडे लोणावळ्यात म्हटले, सुरेखा जाधव या खरोखरच म्हणजे आक्रमक नेतृत्व असलेली महिला आहेत त्या. परंतु मग त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस बाळा भेगडे
किंवा भाजपची इतर टीम, कोर टीम ज्याला म्हटली जाते कथित, ती कोर टीम कुठे होती? सुरेखा जाधव यांच्या मागे उभी राहिली का? श्रीधर पुजारींच्या मागे उभी राहिली का? अहो, ज्या पक्षाचं एकही सीट नगरपालिकेत निवडून आलं नव्हतं, त्या राष्ट्रवादीची एक हाती सत्ता सुनील शेळकेंनी आणली. म्हणजे एवढा कारभार सुनील शेळकेंनी लोणावळ्यात करून ठेवला होता का? किंवा एवढं खरोखरच त्यांनी लोकांच्या भल्याची कामं केली होती का? मग सुरेखा जाधव यांनी 5 वर्षात काहीच केलं नव्हतं का? याचा अर्थ सुरेखा जाधव यांना पाठबळ द्यायला आपण कुठेतरी कमी पडलं भाजपचं नेतृत्व. ठीक आहे, आता ती निवडणूक झाली, भूतकाळाची चर्चा करण्यात काय अर्थ नाहीये. परंतु त्याविषयी रामदासप्पा काकडे यांनी जसं सांगितलं, टाळी देणं बंद करा. तुम्ही मामा भाचे आहात, घरात एकमेकांच्या जा, तुम्ही काय आखाड पार्ट्या करा, काय करायचं ते करा, सगळं करा. परंतु हे करत असताना तुमचा कार्यकर्ता सैरभैर होतोय. तुम्ही त्यांच्या बाजूने आहात का आमदारांच्या बाजूने आहात हेच तुमच्या कार्यकर्त्याला कळत नाही हो. तुमचा कार्यकर्ता खरोखर काय म्हणतात ना, संभ्रमावस्था अशा अवस्थेत गेलेला आहे. माफ करा माझा शब्द चुकला असेल, पण कार्यकर्ता खरंच संभ्रमित आहे तुमचा. कारण तुमच्या मागे जर आज यायचं तर तुम्हीच मुळात ठाम दिसत नाही. तुम्ही सुनील शेळकेला ज्यावेळेस हिशोब दिला 1600 कोटी रुपयांचा, त्यानंतर काही दिवसात सुनील शेळकेंनी 6,000 कोटी सांगितले, त्यानंतर 8-9 हजार कोटी झाले. त्या 8-9 हजार कोटीचा हिशोब मागताना आपण म्हटले त्यांचं शिक्षण कमी, अभ्यास करायला वेळ लागेल. अहो, त्यालाही 4-5 वर्ष गेली, त्याच्यानंतर दुसरी टर्म आली. त्याच्यानंतर माझ्या ऐकिवात आजपर्यंत एकदाही आलं नाही. बाळा बिगडे सोडा हो, भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी एकदाही सुनील शेळकेला त्या निधीचा खर्च किंवा निधी कुठं आणि कसा खर्च झाला हे विचारलं नाही. आणि ह्या जो 6,000, 7,000, 8,000 कोटीचा जो काही तुम्ही कथित निधी दोघाही मामा भाच्यांनी तालुक्यात आणला, अहो तो अख्ख्या तालुक्यात पुराने वाहून गेलेला पूर्ण तालुक्याने पाहिला हो. कुठे तुमचा निधी दिसला? तुमचा निधी पूर्ण पाण्यात इंद्रायणीच्या पवनेच्या आंध्राच्या नदीमध्ये त्या पुराच्या पाण्यात वाहून गेला. दरवर्षी लोणावळा बुडतोय तसाच बुडला. तळेगावमध्ये भर पावसातही पाण्याची बोंबाबोंब. रस्त्यांची अवस्था तर आपण दोघेही त्याच गावच्या आहात, तळेगाव शहरातल्या आहात. त्याच गावात पाण्याची बोंबाबोंब. आणि वर डंका पिटवायचा आम्ही करोडो रुपये खर्च केले. करोडो कुठं खर्च केले हो तुम्ही? मग रामदास काकडे जे बोलले, टाळी द्यायचं बंद करा. अहो, कार्यकर्त्यांना बळ द्या ना. टाळी देऊन आळीमिळी उपचिळीचा खेळ खेळण्यापेक्षा कार्यकर्त्यांना बळ द्या. कार्यकर्ते तुमच्या मागे उभे राहतील. जर तुम्हीच कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहत नाही, कार्यकर्ते तुमच्या मागे कसे उभे राहतील? तुमच्या पक्षाला म्हणजेच भाजपला ऊर्जित अवस्था कशी येईल? आजही बाबूराव वायकर असतील, निवडणूक झाल्यानंतर ते परत फारसे राजकारणात सक्रिय दिसले नाहीत. रामदास काकडे मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कधी नव्हे एवढे सक्रिय झाले. आणि त्यामुळं मला वाटतं भाजपमध्ये काही प्रमाणात एक जे नव कार्यकर्ता आहे किंवा नव मतदार आहे त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. परंतु हे करायला आपण कुठं कमी पडतोय याचा विचार किंवा याचं आत्मपरीक्षण आपण वरिष्ठ धुरीण पक्षातले कोणी करायला दिसत नाही किंवा आपल्याला तो करायचा नाहीये. रवी बेगडे आतापर्यंत एक कल्ली आपला किल्ला लढवत होते, परंतु त्यांनाही तुम्ही पक्षामध्ये ताकास्तूर लागून देत नाही. त्यांनाही वाऱ्यावर सोडल्यासारखं ते आपला एकटाच बिचारा काम करतोय. आता रामदास काकडे पक्षात आलेत, ते सक्षम आहेत, त्यांचं जनसंपर्क दांडगा आहे. शिवाय आर्थिक बाजू चांगली असल्यामुळेही ते पक्षाला चांगल्या प्रकारे वरच्या पातळीवरती किंवा आता जी काय तळागाळात जी वाताहत झाली आहे त्यापासून पक्षाला वर काढू शकतील. परंतु आपल्याला यांचं घेणं पडण्यापेक्षा आपल्याला सुनील शेळकेला टाळी देणं, त्यांच्याकडून आपली जी काय कामं असतील ती साध्य करून घेणं, असे प्रकार आपण अंतर्गत पातळीवर करत असता. हे मी नाही, तुमचे कार्यकर्ते जाहीरपणे बोलतात की तुम्ही फक्त तुमच्या कामापुरता संधी साधूपणा करताय. हे एकंदर तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये चाललेली चलबिचल आहे. त्यामुळे तुमचा कुठलाही कार्यकर्ता हा मनापासून काम करताना दिसत नाही. आणि आपण जे कार्यकर्ता संकल्प मेळावा वगैरे जे काय आता आखाड पार्टीच्या नावाखाली भरवत आहे, ठीक आहे, शाकाहारी जेवण असेल तिथे, परंतु एक प्रकारचे आखाड पार्टीत आपल्याला निवडणुकीच्या काळात संकल्प मेळावे घ्यायचं किंवा तसं आयोजन करायचं आपल्याला दिसलं नाही.
आणि या संकल्प मेळाव्यातून तुम्ही कुणीही जे वरिष्ठ धुरीण ज्यांची मी नावं घेतली, काय संकल्प केलाय तुम्ही? काय संकल्प केलाय सांगा ना? किंवा कार्यकर्त्यांना काय संकल्प सुचवलाय? अमुक गोष्ट आपल्याला करायची आहे, पक्षाला या उंचीवरती आपल्याला नेऊन ठेवायचं आहे, किंवा पक्षाची गेलेली पत आपल्याला पुन्हा कमवायची आहे. नाही हो. आपण कुठलाही संकल्प नाही, काय नाही, येता बोलबच्चन करता आणि जे गायब होता. परत आपण कधी तळागाळात किंवा खालच्या पातळीवरती कार्यकर्त्यांना आधार देणं, त्यांना पाठिंबा देणं, त्यांना सपोर्ट करणं, यामध्ये आपण कुठे दिसत नाही. आता उलट सुदैवाने रामदास काकडे असतील किंवा बाबुराव वायकर असतील, यांच्यासारखे कार्यकर्ते जर तुमच्याकडे आलेत तर त्यांचा फायदा करून घ्या, पक्षासाठी फायदा करून घ्या, त्यांना उभारी द्या, त्यांच्या मागे पाठबळ उभं करा. आज तुमची राज्यामध्ये सत्ता आहे. राज्य सत्ता असूनही आपण पवनेच्या बाबतीत आपण काय दिवे लावलेत, मंत्रिपदही भोगलीत, आपल्या पक्षाला मंत्रिपदही भेटलं, त्याचे दिवे किती लावले आपण, तेही पूर्ण तालुका जाणून आहे. आणि तालुक्याने हे जाणल्यामुळं कदाचित आपल्याला घरी बसवलं असेल, असंही असेल. कारण ज्या राष्ट्रवादीची एकही जागा मावळ तालुक्यात निवडून आली नव्हती, त्या राष्ट्रवादीने तुमचा सुपडा साप पंचायत समितीत केला. ज्या राष्ट्रवादीची लोणावळा नगरपालिकेमध्ये एकही जागा निवडून आली नव्हती किंवा एकही नगरसेवक नव्हता, त्या राष्ट्रवादीने तुमचा लोणावळा नगरपालिकेत सुपडा साफ केला. तुमच्या तळेगावमध्ये जिथं स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची किंवा भाजपची एवढी उज्ज्वल परंपरा आहे, त्या तळेगावचा नगराध्यक्ष हा सुनील शेळके ठरवतो, म्हणजे राष्ट्रवादीचा आमदार ठरवतो जाहीर, आणि तोच नगराध्यक्ष होतो, म्हणजे संतोष बेगडे होतात. ठीक आहे, तो त्या गावातल्या व्यक्तिगत राजकारणाचा पार्ट असेल. परंतु ज्यावेळेस तुम्ही तालुका पातळीवर राजकारण करता, त्यावेळेस कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्यात कुठेतरी ताळमेळ ठेवा, नाही तर तुमची टाळीच वाजत राहील. परंतु एक लक्षात ठेवा, टाळी एका हाताने पण वाजवता येते, हे मी गणेश वायकर सप्रमाण सिद्ध करून दाखवतो. फक्त टाळी वाजवायची जागा ठरवावी लागते, मग ती कानाखाली वाजवता येते आणि दुसऱ्याच्या हाताला हात देऊन सुद्धा वाजवता येते. परंतु मला वाटतं मावळ भाजपमध्ये टाळी देण्याची ही सध्या तरी कुवत कुणात दिसत नाही. आळीमिळे गुपचिळे आहे. त्याच्यात आता एक दोन नावं जशी मी रवींद्र बेगडे घेतले असेल, रामदास आप्पा काकडे असतील, यांनी कुठंतरी पक्षाला ऊर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. तर त्याला खेळ घालून परत आपला रुबाब दाखवून पक्षाचं वाटोळ करू नये असं मला वाटतं. आणि हे मी पत्रकार म्हणून माझं मांडलेलं विश्लेषण आहे, तुम्हाला दिलेला सल्ला नाहीये. त्यामुळे आपल्याला पटला तर आपण त्याच्यात सुधारणा करा, नाही पटला विषय सोडून द्या. आज मी भाजपविषयी बोलतोय, उद्या राष्ट्रवादीचा असाच त्या पक्षाच्या जी काय आता कारकीर्द चालू आहे किंवा जे राजकारण चालू आहे त्या बाबतीत उहापोह करणार आहे. कारण राष्ट्रवादी हा एक खांबी तंबू, तो एक खांब म्हणजे सुनील शेळके आहे. त्यामध्ये बाकीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कुठेही स्थान नाही. ते एक खांबी तंबूवरती मी उद्या परवा आपल्या समोर येणार आहे आणि त्यावरती सविस्तर चर्चा करणारच आहे. परंतु मावळ भाजपमधल्या कार्यकर्त्यांनी आणि जे काय तुमचे रणधुरीण किंवा जी कोर कमिटी जे कोण असतील त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. खरंच काम करणारे जे चांगले कार्यकर्ते आहेत किंवा नव्याने आलेले पदाधिकारी आहेत त्यांना बळ द्यावं, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावं, तर तुमच्या पक्षाला ऊर्जित अवस्था येईल. नाही तर मावळ भाजप हा काही दिवसांनी आज जे राष्ट्रीय काँग्रेसची मावळ तालुक्यात अवस्था आहे ती अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही, याची कार्यकर्त्यांना तर जाणीव आहे. परंतु जे पक्षाचे पदाधिकारी आहेत, बाळा बेगडे असतील, गणेश बेगडे असतील किंवा इतर कोणी असतील, सगळे आता सगळ्यांची नावं वेळाभाव घेऊ शकत नाही. तर आपण सगळ्यांनी याचा विचार करावा आणि मला वाटतं आपण कराल. उद्या परवा राष्ट्रवादीचाही असाच उहापोह करणार आहे, त्या बाबतीतही मी चर्चा करणार आहे. आणि कृपया कोणीही ही बातमी पाहताना मी कोणाला सल्ला देतोय किंवा असं गैरसमज करून घेऊ नये. मी माझं व्यक्तिगत पत्रकार म्हणून विश्लेषणात्मक मत मांडलेलं आहे. माझं मत योग्य वाटलं तर आपण माझ्या मताला, माझ्या चॅनलला, माझ्या फेसबुक पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा. नाही आवडलं किंवा त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्याही मला निदर्शनास आणून द्याव्यात. आपण माझ्याकडून काही त्रुटी झाल्या असतील, चुका झाल्या असतील, त्या नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन. आपण आपला मावळ न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला मावळ न्यूजचे असेच सदैव चाहते राहा
एवढीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आपला मावळ न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.